आरक्षण बचाव संघर्ष समितीने आज देशभरात बंदची हाक दिलेली आहे। काही ठिकाणी आंदोलनांना सुरुवात झालेली आहे। सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा निर्णय दिलाय। क्रीमी लेअरची अटही घालण्यात आली आहे। त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा या मागणीसाठी भारत बंदची हाक देण्यात आली। नागपुरात आरक्षण बचाव कृती समितीने भारत बंदच्या हाकेला समर्थन दिलंय। संविधान चौकात 11 वाजता धरणं आंदोलनाला सुरुवात होणार आहे। काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही बंदला पाठिंबा दिलाय। याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून घेऊया। अमर, आज 11 वाजता धरणं आंदोलन होणार आहे। कोण कोण सहभागी होऊ शकतं? नितीन राऊतांचं नाव समोर येतंय, ते सहभागी होतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मागणी नेमकी काय असू शकते त्यांची सरकारकडे? हा जो निर्णय आलाय त्याविरोधात हे संपूर्ण आंदोलन आहे आणि आता आपण थेट चित्र बघतोय। आंदोलनाचा एक टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे भीम चौकात। जे आता आपण उत्तर नागपुरात आहे। उत्तर नागपुरात हा आंबेडकरी चळवळीचा गड मानला जातो। तिथे मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्य आंदोलन जे संविधान चौकात आहे, साधारण ते इथून 4 ते 5 किलोमीटर दूर आहे, पण उत्तर नागपुरात परिणाम दिसण्यास सुरुवात झालेली आहे। तगडा असा पोलीस बंदोबस्त संपूर्ण परिसरात आहे। आपण बघू शकतो मोठा असा पोलिसांचा फौजफाटा उत्तर नागपुरात तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि खास करून नागपूर बघायला गेल्यास नागपूरच्या उत्तर भागामध्ये, उत्तर नागपूरमध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचा काही भाग, अमरावती या परिसरामध्ये या भारत बंदचा परिणाम दिसू शकतो। पण याचा नेमका परिणाम किती झाला हे 12 नंतर चित्र स्पष्ट होईल। आता उत्तर नागपूरमध्ये रस्त्यावर वाहतूक जरी दिसत असली तरी दुकानं मात्र पूर्णपणे उत्तर नागपुरातले सध्या बंद आहे। आणि मुख्य जे आंदोलन आहे ते 11च्या सुमारास सुरू होईल। नितीन राऊत सुद्धा त्या आंदोलनात सहभागी होणार आहे आणि विविध संघटना ज्या आहेत त्यांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिलाय आणि मोठा असा विरोध जो निकाल आलेला आहे, अनुसूचित जाती आणि जनजाती यांचा जो वर्गीकरणाचा, जो आरक्षण वर्गीकरणाचा जो निकाल आहे त्याला या सगळ्यांचा विरोध आहे। नक्कीच आंदोलनाबाबतचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।